श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आली विजयी तिरंगा रॅली। IDT एज्युकेशन इंटिरियर व फॅशन डिझाईनच्या वतीने वर्णिका फॅशन शोचे करण्यात आले आयोजन। आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा। आणि SRPF प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांना सायकली व शेतकऱ्यांना विविध योजनांचा देण्यात आला लाभ। आता बातमीपत्र विस्ताराने। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली। दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी विजयी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातही तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने विजयी तिरंगा रॅली काढण्यात आली। शहरातील मनोर चित्रपटगृहाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत रॅलीस प्रारंभ करण्यात आला। त्यानंतर आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेतून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला। या रॅलीत विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच विरोधी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे सुमारे 600 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता। देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। या रॅलीत भाई नगराळे, पार्वती जोगी, युवराज करणकाळ, सिद्धार्थ जगदेव, रमेश श्रीखंडे, साबीर शेख, अतुल सोनवणे, पितांबर महाले, आनंद लोंढे, गायत्री जयस्वाल, धीरज पाटील, प्रभा परदेशी, राजेंद्र खैरनार, नंदू एलमामे, रामदास जगताप, जगन बैसाने, सुनीता सिरसा यांच्यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज जे सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष सर्वचे एक विचारी लोक होते। आज दिल्लीमध्ये ही घटना झाली 20 जुलैला अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता। आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा तर अधिकार दिलेला आहे। कोणीही हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। पण तिथे जे दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना किडे लावून मारण्यात आले। पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या खाली, गुडघ्याच्या खाली मारू शकता। मुलांचे डोके फोडण्यात आले, हे कुठल्या प्रकारचा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता। आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे। आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार। IDT एज्युकेशन इंटिरियर व फॅशन डिझाईनच्या वतीने धुळे शहराजवळ लळिंग शिवारातील हॉटेल टॉपलाईन येथे वर्णिका फॅशन शोचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। धुळे शहराजवळील लळिंग शिवारातील हॉटेल टॉपलाईन येथे IDT एज्युकेशन इंटिरियर व फॅशन डिझाईनच्या वतीने वर्णिका फॅशन शोचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते। या शो मध्ये विद्यार्थ्यांनी साकारलेल्या नवनवीन डिझाईन्स आणि मॉडेलिंगच्या बहारदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मन जिंकली। या दिमागदार सोहळ्यास अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि सेलिब्रिटी स्टार सचिन कुमावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। फॅशन क्षेत्रातील नवनवीन प्रयोग आणि तरुणांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने या शोचे आयोजन करण्यात आले होते। रॅम्पवर अवतरलेल्या मॉडेलच्या भन्नाट अदा, आकर्षक वेशभूषा आणि उत्कृष्ट लाईट साऊंड इफेक्ट्समुळे संपूर्ण परिसर ग्लॅमरस वातावरणाने उजळून निघाला होता। फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले डिझायनर कपडे या शोचे मुख्य आकर्षण ठरले। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IDTचे डायरेक्टर महेंद्र शेवाळे आणि स्नेहल शेवाळे यांच्यासह श्याम लोंढे, स्वर्णिता डेहाळे, नजम सय्यद, रेखा गायकवाड, अर्चना खालकर, जान्हवी गायकवाड, चारुता तांबट, अर्चना चौधरी, संजना सोनवणे, प्रीती अहिरराव यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमात शहरातील अनेक मान्यवर, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज IDT एज्युकेशन प्रेझेंट्स धुळे येथे टॉपलाईन रिसॉर्टमध्ये अतिशय उत्कृष्ट असा फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांचा एक ग्लॅमरस फॅशन शो इथे पूर्ण होत आहे। आणि मला सांगताना अतिशय आनंद वाटतोय। आज आपल्या धुळे शहरामध्ये अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, मालेगाव, नंदुरबार अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून डिझायनर्सने पार्टिसिपेट केलेलं आहे आणि नॅशनल इंटरनॅशनल लेवलचा एक मोठा
मोठा प्लॅटफॉर्म इथे सुरू झालेला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी चीफ गेस्ट म्हणून धुळे जिल्ह्याचे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस देवरे सर, तसेच सेलिब्रिटी स्टार सचिन कुमावत, नाशिकचे नामांकित इंटिरियर डिझायनर श्याम लोंढे सर, हे सर्व मान्यवर आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर नक्कीच विद्यार्थ्यांना आपल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये एक फॅशन डिझायनिंग क्षेत्रात एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा, एक चांगले व्यासपीठ मिळावा म्हणून आयडीटी एज्युकेशन संस्था ही काम करते. नक्कीच आयडीटी एज्युकेशनच्या शाखा या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आहेत. आपण जर फॅशन डिझायनिंग किंवा इंटिरियर डिझायनिंग क्षेत्रात आपलं करिअर करू इच्छिता तर नक्कीच शाखेला भेट द्या. धन्यवाद. आता या कार्यक्रमामध्ये 180 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन हे स्टेजवर. सर तुमच्या ज्या टीम आहेत त्या 8 जिल्ह्यातल्या टीम आहेत. टोटल ज्या मॉडेल्स आहेत या इंटरनॅशनल नॅशनल प्लॅटफॉर्मच्या मॉडेल्स आहेत. जे कोरिओग्राफर आहेत ते दिल्लीवरून आलेले आहेत, मिस्टर कपिल गोरी. तर संपूर्ण टीम आमच्यासोबत आहे. त्यांनी आग्रा रोड व्यापारी नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी संस्थेच्या गली नंबर 2 येथील कार्यालयात चेअरमन पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संस्थेच्या श्रीहरी 3094 गल्ली नंबर 2 धुळे येथील कार्यालयात चेअरमन पवन पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर सखोल चर्चा करून सर्व विषय मंजूर करण्यात आले. त्यात वार्षिक अहवाल, ताळेबंद, नफा वाटणे व नवीन अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन जगदीप जैन, मनीष अग्रवाल, गोविंद पोद्दार, मनोज अग्रवाल, किशोर लोढा, संगीता पोद्दार, सोनल अग्रवाल, राजेश ब्रह्मे, राजू महानोर, नवीन देवरे, तज्ञ संचालक गोवर्धन मोदी, नरेंद्र नेरपगार, व्यवस्थापक राजेंद्र वारी, अकाउंटंट देविदास भागवत, कॅशियर ईश्वर महानोर, क्लर्क संदीप सोंजे, श्रीराम गरदरे, शिपाई प्रदीप जोशी, कृष्णा लोणारी यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्था धुळे ची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेचे अध्यक्ष श्री पवन राधेश्याम पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात येत आहे. यात मागील 27/7/2025 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 31 मार्च दुसरा विषय होता. 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या वर्षाचा अहवाल व हिशोबपत्रके वाचून त्याला मंजुरी घेण्यात आली. तिसरा विषय होता संचालक मंडळाने शिफारस केल्याप्रमाणे नफ्याची वाटणी करून त्याला मंजुरी करणे. संस्थेला चालू आर्थिक वर्षात 8,10,000 8,01,810 रुपये नफा झालेला होता. त्या नफ्यापैकी 25% गंगाजळी 2,04,52 रुपये, 15% डिव्हिडंड 3,80,161 रुपये, अनुत्पादक जिंदगी तरतूद 2,20,000 आणि शिल्लक नफा 1,197 अशी वाटणी केली होती. मॅक्झिमम डिव्हिडंड 15% वाटण्यात येतो तेवढी मंजुरी देण्यात आलेली. चौथा विषय होता सन 2026-27 सालासाठी तयार केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी घेणे व 25-26च्या अंदाजपत्रकानुसार कमी जास्त झालेल्या खर्चाला मंजुरी घेणे. सदर विषय वाचून दाखवण्यात आला व त्याला मंजुरी देण्यात आली. पाचवा विषय होता 26च्या वैधानिक लेखापरीक्षकाचा प्राप्त झालेला लेखापरीक्षण अहवाल वाचून त्याची नोंद घेणे. संस्थेचे 2025-26 या वर्षाचे लेखापरीक्षण सहकारी संस्थेचे श्री ए.बी. चव्हाण साहेब यांनी केले आहे. त्यांनी संपूर्ण कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला 2025-26 या वर्षासाठी अ वर्ग देण्यात आलेला आहे. त्याबद्दल त्यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले आहे. त्यानंतर 6वा विषय होता 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सहकारी कायद्यातील तरतुदीत अनुसरून लेखापरीक्षक यांची नेमणूक करणे. सर्व सभासदांच्या सांगण्यानुसार श्री विष्णू बी अग्रवाल यांची 2026-27 या वर्षासाठी नियुक्ती केलेली आहे व त्यांचा मेहनताना ठरवण्याचा कायद्यानुसार जो आहे तो संपूर्ण अधिकार चेअरमन साहेब यांना देण्यात आले. 7वा विषय होता संचालक व त्यांचे नातेवाईक यांना दिलेल्या कर्जाची माहिती देणे. संचालक व त्यांचे नातेवाईक यांना एकूण 10 जणांना कर्ज दिलेले होते त्याची माहिती वाचून दाखवण्यात आली. 8वा विषय होता मग सहकार आयुक्त यांनी च्या आदेशानुसार सुधारित उपविधी स्वीकारणे. संस्थेने सुधारित उपविधी तयार केलेले होते त्याला मंजुरी घेण्यात आलेली आहे व आता ते मंजुरीसाठी डीडीआर यांच्याकडे पाठवण्यात येत आहे. यानंतर शेवटचा विषय होता अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. आयत्या वेळी कुठलाही विषय नसल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली. चेअरमन साहेब यांच्या परवानगीने सभा राष्ट्रगीत झाल्यानंतर सभा समाप्त झाल्याचं डिक्लेअर करण्यात आलं. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर
दोंडाईचा येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाईच्या येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे एकमेकांना पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शहरातील भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून आंदोलनातील शहीद आणि संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एकमेकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करीत विद्यार्थी एकता जिंदाबाद, वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद अशा घोषणाबाज्या करण्यात आल्या. या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दोंडाच्या शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. खरं तर हा एक व्यक्तीचा विजय नाही आहे, तर एक व्यवस्थेचा विजय नाही आहे, तर आजचा लोकशाहीचा विजय आहे. बऱ्याच दिवसापासून आंदोलनात बसलेले अभिजित बिचके असतील किंवा सोनम वांगचूक सर असतील, सध्या बाळासाहेब आंबेडकर काही दिवसापूर्वी त्यांना जाऊन भेटून आले, त्यांना आपलं समर्थन जाहीर केलं आणि 23 तारखेला पुन्हा महाराष्ट्र बंद आंदोलन पुकारलं होतं. पुन्हा महाराष्ट्र बंदला उत्कृष्ट प्रतिसाद भेटला आणि बाळासाहेब आंबेडकरच्या नेतृत्वात पुन्हा महाराष्ट्र आपण बंद केलं. त्याचाच हा एक भाग म्हणून आज याचं रिझल्ट आलेला आहे आणि याच्या अर्थ हे की भारताचं बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा धाक एवढा आहे की भारतात बसलेला केंद्रीय मंत्री शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यायला मजबूर करतो. हा धाक निर्माण करून देण्याची ताकद फक्त आंबेडकरांमध्ये आहे. जे आज त्यांनी लोकशाही पद्धतीनं आंदोलन सुरू होतं, सर्वांना वाटत होतं की बीजेपी ही हुकुमशाही आहे, बीजेपी हा राजीनामा देणार नाही, पण ही लोकशाही आहे हे एकदा सिद्ध झालं. हा देश कोणाच्या मक्तेदारीवर नाही, कोणाची दडपशाहीवर नाही, कोणाच्या गुंडागिरीवर नाही, हा लोकशाहीवर चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारा देश आहे आणि या ठिकाणी लोकशाही मार्गानेही राजीनामा घेता येतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. म्हणून या ठिकाणी हा सर्व संविधान प्रेमींचा विजय आहे, हे सर्व वंचित बहुजन आघाडीतल्या पदाधिकाऱ्यांचा विजय आहे, इथल्या सर्व भारतीयांचा विजय आहे, इथल्या विद्यार्थ्यांचा विजय आहे, इथल्या महिलांचा विजय आहे, इथल्या संविधानावर मानणाऱ्या प्रत्येक बहुजनाचा विजय आहे. म्हणून आज दोंडाच्या या ठिकाणी त्यांचा एक भाग म्हणून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. धुळे शहरातील SRPF प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय व महसूल विभागातर्फे राज्यस्तरीय योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. धुळे शहरातील SRPF प्रशिक्षण केंद्र येथे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय व महसूल विभागातर्फे राज्यस्तरीय योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यावेळी दिव्यांग लाभार्थ्यांना सायकलींचे वितरण करण्यात आले, तसेच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व पीक विमा योजनांचे धनादेश प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात मत्स्य व्यवसायाशी संबंधित विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये विभागीय स्तरावरील प्रशिक्षण संस्थांकडे ठेक्याने असलेल्या जिल्हा परिषद व पाटबंधारे विभागाच्या तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे व पुनरुज्जीवन, माती व पाणी परीक्षण संच खरेदीसाठी अनुदान, मासे सुकवण्यासाठी सौरयंत्र खरेदी, मत्स्यबीज संगोपन तलाव निर्मिती, निमखारे पाणी मत्स्यबीज व कोळंबी बीज संगोपन तलाव निर्मिती, नवीन मत्स्य संवर्धन तलाव बांधकाम, जीवरक्षक उपकरणांवरील अनुदान, फिरते मासे किंवा विक्री तसेच माशांच्या कचऱ्याच्या पुनर्वापर प्रकल्पासह विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, तहसीलदार वैशाली इंगे, नील जोगी, सोयरा जोगी तसेच विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने शहरातून काढण्यात आली विजयी तिरंगा रॅली. IDT एज्युकेशन इंटिरियर व फॅशन डिझाईनच्या वतीने वर्णिका फॅशन शोचे करण्यात आले आयोजन. आग्रा रोड व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धुळेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे एकमेकांना पेढे भरवीत आनंदोत्सव साजरा. आणि SRPF प्रशिक्षण केंद्र येथे दिव्यांगांना सायकली व शेतकऱ्यांना विविध योजनांचा देण्यात आला लाभ. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमी तर संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.